दिनांक 28 अक्टूबर दोपहर 1 बजे पीडीएमसी में काउंसिल ऑफ गोवा महाराष्ट्र तथा अमरावती डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन व वाशिम जिला वकील संघ के संयुक्त प्रयास से एक दिवसीय लीगल कंटिन्यू एजुकेशन प्रोग्राम का आयोजन किया गया है। इसके लिए सुबह 11 बजे रजिस्ट्रेशन कराना आवश्यक रहेगा। इस कार्यक्रम में माननीय श्री भूषण जी गवई, न्यायमूर्ति अनिल किलोर, न्यायमूर्ति रूपाली जोशी, न्यायमूर्ति एम.आर. देशपांडे तथा न्यायमूर्ति आर.पी. पांडे साहब उपस्थितों का मार्गदर्शन करेंगे। समाचार संकलन अशोक भाई जोशी। एक प्रोग्राम राबवला जातो अमरावतीमध्ये बऱ्याच वर्षानंतर हा कार्यक्रम राबवला जातो। तो कार्यक्रम असा की जे काही नवीन वकील तयार झालेले आहे किंवा अधिवक्ता तयार झालेले आहेत त्याच्याकरता एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या मार्गदर्शन शिबिरामध्ये मुख्यत्वे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई सर, त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री किलोर सर, त्याच्यानंतर आपल्या पालक जज जे आहेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या पालक जज जे आहेत त्या भूषण जोशी मॅडम त्या मुख्यत्वे हजर राहणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व वकील बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम 28/10/2023 दुपारी 1 वाजतापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज जे कला हॉल आहे पीडीएमसीमध्ये त्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये 12 ते 1 हा कार्यक्रम नावनोंदणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणजे ज्या वकील बांधवांना त्यामध्ये हजर राहायचं किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं त्या कार्यक्रमाला हजेरी लावायची आहे किंवा ऐकायला यायचं आहे त्यांना तशा प्रकारे नोंदणी करावं लागणार आहे। आणि 1 वाजतापासून श्री किलोर सर जे आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री किलोर सर हे प्रोफेशनल इथिक्स अँड एटिकेट्स या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। आणि हा विषय मुख्यत्वे यासाठी घेण्यात आलेला आहे की व्यवसाय करताना जे इटिकेट्स किंवा इथिक्स पाळणं आवश्यक झालेलं आहे किंवा आवश्यक आहे ते इथिक्सवर मार्गदर्शन किलोर साहेब करणार आहे। त्यानंतर फौजदारी केसेस चालवताना प्रकरण हाताळताना ज्या ज्या गोष्टी किंवा बेसिक नीड्स किंवा ज्या गोष्टी गरजेच्या आहे अभ्यास करणं आत्मसात करणं त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे संग्राम देसाई साहेब जे चेअरमन आहेत बॉम्बे अमरावती आपल्या महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे जे चेअरमन आहेत। आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आता सध्याची सर्वात महत्त्वाची गरज जी झालेली आहे फौजदारी प्रकरणं चालवताना म्हणा किंवा दिवाणी प्रकरणं चालवताना ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बरेच वेळा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये मोबाईलचा एखादा डाटा असतो किंवा बँक टू बँक आपण हॅकर्स हॅक करतात त्या अनुषंगाने ज्या केसेस चालवल्या जातात त्यासाठी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या विषयावर मार्गदर्शन करायला युवराज नरवणकर हे बॉम्बे हायकोर्टाला प्रॅक्टिस करणारे अधिवक्ते आहेत आमचे वकील बंधू आहेत ते मार्गदर्शन करणार आहे। आणि लॉ ऑफ बेल्स जमानतीबद्दलचा सध्याचा कायदा काय आहे आणि त्याबद्दल काय काय चेंजेस झालेले आहे कायद्यामध्ये हे गजानन चव्हाण हे सुद्धा चेअरमन आहेत आणि मुंबईला प्रॅक्टिस करतात हे आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे हा 5:15 वाजता सुरू होणार आहे तो म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे प्रत्येक होणाऱ्या वकिलाला जो नवीन रजिस्टर होत आहे 2020 नंतर जो रजिस्टर होत आहे अशा वकील बांधवांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे फौजदारी आणि दिवाणी प्रक्रिया संहितेचे पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम ते जवळपास 2000 मूल्यांकन असलेले पुस्तकं त्या 650 अमरावतीचे आणि 150 वाशिम जिल्ह्याचे अशा जवळपास 800 वकिलांना ते पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम श्री गवई साहेब यांच्या हस्ते होणार असा हा संपूर्ण कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला आपण सुद्धा पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवावी अशी मी आपल्याला अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष या नात्याने विनंती